हे कधी सुधारणार नाहीत. बाजू नाही घेत. आज बघा रात्रीचे किती वाजलेत, हा साला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय. तो बेवडा इकडे बिअर बार चालवतो, तो त्याला सोडवायला आलाय. तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय. तुम्ही माझ्यावर 4 कलम लावली साहेब, माझी काही चूक नव्हती. मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला. तुम्ही माझ्यावर 4 एफआयआर मध्ये 4 कलम टाक. राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री मालवणात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये लाखोंची रोकड सापडल्याचा आरोप आहे. मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड सापडली. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी रात्री 1 वाजता मालवण पोलीस स्टेशन गाठत हा प्रकार समोर आणला. देवगड येथील भाजपा पदाधिकाऱ्याची ही कार असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे या कारला नंबर प्लेटही लावण्यात आली नव्हती हे निदर्शनास आलं. मालवण पिंपळपार येथे तपासणी सुरू होती त्यावेळी भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडली. पोलीस आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात कार सोडून देण्याबाबत चर्चा झाली. त्याची माहिती शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना दिली. माहिती मिळताच आमदार निलेश राणे रात्री 1 वाजता मालवण पोलीस ठाण्यात पोहोचले. ठोस कारवाई केल्याशिवाय पोलीस स्टेशनमधून जाणार नाही अशी भूमिका आमदार निलेश राणे यांनी घेतली. याआधी भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकरांच्या घरी जाऊन निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी पैशानं भरलेली बॅग त्यांच्या घरात सापडली होती. त्यानंतर यावरून भाजपा आणि शिंदे सेनेत संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. यात घरात बेकायदेशीरपणे शिरकाव केल्याचा ठपका ठेवत निलेश राणेंवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. मी मालवण पोलीस स्टेशनला आहे. इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये 2 आरोपी आहेत देवगडमधून. त्यांच्या गाडीमध्ये आता दीड काहीतरी लाख पकडला गेलाय. 1.5 लाख बरोबर ना रे? 1.5 लाख पकडला गेलाय. हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले, भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी, त्याचं नाव बाबा परब, तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला. पोलीस मांडवलीला तयार सुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही. आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय. भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो, जो वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता. आता या गाडीवर कॅमेरा फिरवा. या गाडीला नंबर प्लेट नाही, ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर प्लेट. जा पुढे घ्या तुम्ही, माझी विनंती आहे. या गाडीला 4ही बाजूनी कव्हर करा. तुम्ही जर बघितलं असेल, जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला. या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे. आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर, आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा हा मागच्या त्या रस्त्याने हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्याला कळलं की मी आलोय, हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळालेत, ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते. आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला. कॉलर पकडली नाही. जे सोडवायला आले त्यांची कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही. आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही. पण हे जे मी म्हणत होतो, ह्यांना मस्ती बघा किती आहे. 10 वाजता प्रचार बंद झालेला आहे. आता ही गाडी जवळपास 12 वाजता पकडली आहे. ह्यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते, हे 1.5 लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय, हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही. आणि जे राहिलेले 1.5 लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत, आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही. हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही. पण हे जर आज मी ह्या लोकांना, मी पोलिसांना पण सांगितलंय, आम्ही हलणार नाही. आम्हाला बघायचंय तुम्ही कसली केस आणि कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर. आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाहीये, जो अशीच कोरी गाडी घेऊन आलाय, आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे, त्याच्यामध्ये कुठले धंदे होतात, ड्रग्सचे होतात किंवा दारूचे होतात, आम्हाला माहित नाही. गाडीला नंबर नाही, गाडीची ओळख नाही. आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे. ही चोरीला वापरू जाऊ शकते, ड्रग्ससाठी वापरू जाऊ शकते,
दारू डुप्लिकेट आणण्यासाठी वापरू जाऊ शकते. ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे, त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती. ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती. कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही, तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे. हे सगळे पत्रकार 2-3 इकडेच होते. मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेल तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत, पुरावा म्हणून. ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहित नाही, पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते. म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दामून ही गाडी पकडून दिली आहे. माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे, पोलिसांनी पकडलेली आहे, पण कारवाई केली नाही. कारवाई करायची इच्छा नव्हती. हा जो माणूस त्यांना सोडवायला आला, उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी, त्यांना सोडा, पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या. हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये, खास करून मालवणमध्ये. मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही, मी यांना सोडणार नाही. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, सिंधुदुर्ग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.